क्रांतिकारक अभिवादन यात्रेचं आयोजन. पर्यटनाच्या माध्यमातून आपला इतिहास, वारसास्थळे, मंदिरे इत्यादीची प्रेरणा आणि अभिमान अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांपुढे यावा आणि यातूनच राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम जागृत व्हावं या भावनेतून पुण्यातील आनंद यात्रा पर्यटनकडून निरनिराळ्या सहलीचं आयोजन करण्यात येत आहे. यावेळेस क्रांतिकारी अभिवादन यात्रा या सहलीचं आयोजन करण्यात आलं असून पुणे आणि आसपासच्या परिसरात भारतभूमीच्या स्वातंत्र्यवीरांनी उभारलेला लढा आणि त्यासाठी दिलेलं बलिदान, भौतिक सुखाचा केलेला त्याग आणि हाल अपिष्टांनी धैर्यानं दिलेलं तोंड हे सर्व त्या पावनस्थळी जाऊन आपल्या जीवनात प्रेरणा उतरवण्यासाठी योगेश सोमन याची माहिती देणार आहेत आणि यासाठीच क्रांतिकारक अभिवादन यात्रेचं आयोजन केलं असून ही यात्रा पुणे, चिंचवड, शिरडोन, राजगुरुनगर, भगूर, नाशिक अशी होणार असून या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, हुतात्मा राजगुरू, क्रांतिकारक अनंत कान्हेरे, क्रांतिकारक चापेकर बंधू या क्रांतिकारकांची माहिती मिळणार आहे. 16 ते 17 मे रोजी ह्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून या यात्रेत सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार. आनंद यात्रा पर्यटन या पर्यटन संस्थेकडून दिनांक 16 आणि 17 मे रोजी क्रांतिकारक अभिवादन यात्रा अशा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सहलीचं आयोजन करण्यात येत आहे. ही सहल विद्यार्थी, त्यांचे पालक आणि इतिहास पर्यटनाची रुची असणाऱ्या सगळ्यांसाठी अतिशय औत्सुक्याची ठरणार आहे. या सहलीमध्ये आम्ही पुण्यामध्ये विदेशी कपड्यांचं दहन जिथे झालं, सावरकरांनी दहन जिथं केलं ते स्थळ, त्याच्यानंतर फर्गसन महाविद्यालयामधली सावरकरांची वसतिगृहातली खोली, त्याच्यानंतर गणेश खिंड जिथे रँडचा वध झाला, त्याच्यानंतर चिंचवडमधील चापेकरांचं घर, शिरडोणमधील वासुदेव बळवंत फडक्यांचं घर, त्याच्यानंतर राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरूंचं घर, भगूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान आणि नाशिक म्हणजेच अभिनव भारताची कर्मभूमी आणि विजयानंद थिएटर जिथं अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला, अशी सर्व पर्यटन स्थळं आम्ही दाखवणार आहोत. आणि त्याच्यातच त्या स्थळावरती त्या स्थळाचं ऐतिहासिक महत्त्व, त्याचा इतिहास, त्यातल्या काही गोष्टी या मी स्वतः या सर्व पर्यटकांबरोबर सांगणार आहे, शेअर करणार आहे. सो तुम्ही नक्की 16 आणि 17 मे ही वेळ राखून ठेवा आणि आमच्या क्रांतिकारक अभिवादन यात्रेला भरभरून प्रतिसाद द्या. जय श्रीराम.